उशिरा का होईना पण सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची परवा बी कुणाची. असं म्हणतात ते काही चुकीचं नाही. मनातल्या आणि लोकांच्या भीतीने कोणते निर्णय घेताना माघार घेणे आणि नंतर चुकीची जाणीव होणे यापेक्षा आहे वेळ तर एक पाऊल पुढे टाकण्यात अजून कसला वेगळा विचार करायला हवा. काहीच न करता नंतर डोक्याला हात लावण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीची सुरुवात केलेली केव्हाही उत्तम. बहुतांश वेळा आपण कोणतेही निर्णय घेताना उशीर करतो आणि आता वेळ निघून गेली, आता काही करून उपयोग नाही असा विचार करून निराश होतो. पण ही निराशा बाळगण्यापेक्षा प्रयत्नातच एक पाऊल पुढे टाकले तर मनात नवीन आशा निर्माण होते. निर्णय कोणतेही असू देत त्यांना टाळून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा मार्ग निवडून सुरुवात करणे केव्हाही उत्तम. कोणतेही निर्णय उशिरा घेण्यासाठी काही गोष्टी नक्कीच कारणीभूत असतात. जसं की मनातील भीती. कोणती गोष्ट करायची असली की ते मला जमेल की नाही, मी चुकलो तर मला कोण काय म्हणेल, जर मी घेतलेला निर्णय चुकीचा ठरला तर मला कोणी हसलं तर, यासारख्या असंख्य मनातील भीती यामुळे आपण निर्णय घेताना घाबरतो. पण अशा भीतीमुळे नुकसान हे आपलंच होतं. त्यापेक्षा ती गोष्ट करून अनुभव घेतलेलं बरं. जोपर्यंत आपण ती गोष्ट न घाबरता करत नाही तोपर्यंत आपल्या मनातील भीती दूर होणार नाही. यशाची अपेक्षा. प्रत्येक वेळी मी जे करणार त्यामध्ये मला यश मिळायलाच पाहिजे अशी अपेक्षा करणे आणि ह्या अपेक्षा पूर्ण होतील की नाही याचा विचार करून निर्णय घ्यायला उशीर करणे. पण यश मिळेल की नाही हा विचार करत वेळ घालवण्यापेक्षा कृती करून मोकळं व्हायचं. यश अपयश हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असतं. अपयशाचा अनुभव. याआधी घेतलेल्या काही निर्णयामध्ये आपल्याला काही वेळेस अपयश मिळते. यशाची भीती मनात ठेवणे, त्याचबरोबर पुन्हा अपयश पदरी पडू नये याची भीती. एकदा अपयश मिळालं म्हणून कायम तसंच होणार ही नकारात्मक भावना मनातून काढून आलेल्या अनुभवातून शिकवण घेऊन प्रयत्न करायचे. अपयश ही यशाची पायरी असते हा विचार कायम आपल्यासोबत असावा. पुढची चिंता करणे. घेतलेला प्रत्येक निर्णय हा भविष्यात उपयोगी होईल. भविष्याची काळजी करत पुढे कसं होईल, घेतलेला निर्णय अचूक ठरेल का, आताच विचार करून निर्णय घेताना गोंधळणे. भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमान कसा उत्तम घडवता येईल यावर लक्ष केंद्रित केले तर भविष्य आपोआप उत्तम असेल. आज या क्षणाला मला जे योग्य वाटते ते करणार आणि माझा निर्णय जरी चुकला तरी मला पुढे त्यामध्ये बदल करता येईल असा सकारात्मक विचार करायला हवा. आळस. एखादी गोष्ट आपल्याला करायची असतेच पण त्यावेळी आपण त्या गोष्टीला तेवढं महत्त्व न देता पुढे ढकलत दिवस वाढवतो आणि शेवटी उशीर होतो. म्हणून ज्या वेळेचं त्यावेळी कोणतेही काम केलेलं उत्तमच. आपण निर्णय ढकलू शकतो पण वेळ नाही. गेलेली वेळ पुन्हा मिळत नसते. म्हणून आळस न करता निर्णय घेऊन मोकळं झालेलं बरं. या सर्व विचारामुळे मानसिकतेमुळे आपण निर्णय घेताना उशीर करतो. वेळ कोणासाठी थांबत नाही हे जितकं खरं असलं तरी उशिरा का होईना पण सुरुवात करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे.